लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। एखादी खासगी मालमत्ता अतिक्रमण ठरवायचं आणि ती पाडण्याचा अधिकार सरपंच प्रशासनाला आहेत का? शहीद जवानाच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची तोडफोड, लाखांचं नुकसान। दोघांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, मात्र पोलिसांकडून अजूनही कारवाई का नाही? वास्तविक मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रशासक सरपंचाला कोणत्याही खासगी जागेला अतिक्रमण ठरवायचं किंवा ते स्वतःहून पाडण्याचा थेट अधिकार नाही। प्रशासक सरपंचांचे अधिकार केवळ पाणी, वीज, स्वच्छता आदी दैनंदिन कामांपुरते मर्यादित असतात। एखादी जागा अतिक्रमण ठरवणे अथवा भिंत पाडणे हा एक मोठा कायदेशीर आणि अर्धन्यायिक निर्णय आहे, स्वतःहून कारवाई नाही। केवळ संशयावरून किंवा तक्रारीवरून प्रशासक सरपंच थेट कारवाई करू शकत नाही। अशा परिस्थितीत खटाव तालुक्यातील गणेशवाडी येथे शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या जागेत बेकायदेशीर प्रवेश करून कंपाऊंड व प्रवेशद्वाराची तोडफोड, झाडांचं नुकसान आणि मंडपाचे साहित्य फोडल्याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी अजय दशरथ राऊत वय 65 वर्ष राहणार गणेशवाडी तालुका खटाव यांनी फर्याद दिली असून FIR क्रमांक 143/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता BNS कलम 324(4), 3 पोट कलम 5 व 352 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। यामागे गणेशवाडीचे सरपंच पोपट किशन राऊत तसेच ग्रामसेवक अमोल माने यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच JCB चालक व मालकाची ओळख अद्याप स्पष्ट नसल्याचंही फर्यादीत नमूद करण्यात आलेलं आहे। या तोडफोडीत सुमारे 1 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा दावा फर्यादींनी केला आहे। विशेष म्हणजे फर्यादी यांनी यापूर्वीही आपले आजोबा 1962च्या भारत चीन युद्धात शहीद झाले असून कुटुंबियांच्या अनुपस्थितीत ही घटना घडल्यामुळे त्यांच्या भावनांना मोठा धक्का बसल्याचं म्हटलं आहे। त्याचबरोबर सौ गजराबाई चांगदेव राऊत वय 63 वर्ष राहणार गणेशवाडी यांच्या मालकीच्या जागेतील पोल बाउंड्री, झाडे व इतर मालमत्तेची बेकायदेशीर तोडफोड, जीवे मारण्याच्या धमक्या, सार्वजनिक जलसिंचन पाणी पुरवठा योजनेच्या यंत्रसामग्रीचा गैरवापर केला असून याची नुकसान भरपाई मिळावी व तसेच संबंधित दोषी विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी गणेश राऊत यांनी पोलिसांकडे केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास वडूज पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल पूनम जगदाळे करीत आहेत। नमस्कार, मी अजय दशरथ राऊत, निवृत्त मंडळाधिकारी। माझे गणेशवाडी येथे ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 154 मध्ये माझी आईच्या नावे घर व जमीन घराभोवती जागा आहे। सदरची जागा माझे वडील 1962च्या चीन भारत युद्धात शहीद झाल्यामुळे ही जागा शासनाकडून मिळालेली आहे। त्याबाबत ग्रामपंचायतीनं 29/5/1970 रोजी 60/40 ची जागा सरकारने गंगूबाई दशरथ राऊत यांना दिल्याबद्दल त्याचं लेखी पत्र दिलेले आहे आणि लेखी पत्र दिलेले आहे। या जागेभोवती मी माझ्या 2018 साली त्याच्या समोरच म्हणजे ग्रामपंचायतीनं जो प्लॉट दिलेला आहे त्याच्या समोरच गावठाण क्षेत्र आहे आणि ते गावठाण वडिलार्जित मालकीचं आहे, म्हणजे आजोबांच्याकडून ते आलेलं आहे। त्याचा मिळकत क्रमांकच 154 आहे व घराचाही नंबर 154 आहे। यानंतर त्या घराभोवती मी एक वॉल कंपाऊंड 8 वर्षापूर्वी केलेले आहे। त्या वॉल कंपाऊंड बाबत ग्रामपंचायतीचे प्रशासक पोपट किसन राऊत यांनी दिनांक 18/6/2026 मला व्हॉट्सॲपवर शिपायामार्फत एक नोटीस पाठवलं की ग्रामपंचायतीत गायरानात अतिक्रमण असल्याने तुमची भिंत आम्ही तात्काळ काढण्यात यावी असं नोटीस पाठवलं। त्याचं उत्तर कोणतीही मुदत न देता, कोणतंही सर्वेक्षण न करता, कोणत्याही प्रकारची मोजणी न करता ग्रामपंचायतीनं असं नोटीस मला बेकायदेशीररित्या दिलं, तरीसुद्धा माझ्या छोट्या मुलाचं 19 तारखेला लग्न असल्यामुळं मी त्याला कुठल्याही प्रकारचं तोंडी उत्तर न देता लेखी उत्तर देऊन त्यांना सादर केलेले आहे की 3 दिवस कुठलीही कारवाई करू नये आणि आपण जे माझं पूर्ण बांधकाम आहे ते पूर्णपणे गावठाण हद्दीत आणि
घर हे पूर्णपणे शासनाने दिलेल्या जागेत बांधलेलं आहे, तरीसुद्धा ग्रामपंचायतीच्या प्रशासकाने हे मुद्दामहून अशा प्रकारचं खोडसाळपणे JCB लावून माझ्या घराचं 19 म्हणजे ज्या दिवशी माझ्या मुलाचं अक्षता लग्न डोक्यावर पडणार होत्या साताऱ्यात, त्यावेळी मला मंडप घालणाऱ्या व्यक्तीनं फोन करून सांगितले तुमची भिंत पाडलेली आहे. तरी ग्रामपंचायतीच्या प्रशासकावर बेकायदेशीररित्या केलेल्या या कृत्याची पूर्णपणे चौकशी करून त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही व्हावी ही माझी विनंती आहे. अतिक्रमण काढलेल्या गणेशवाडीतील अतिक्रमण काढलेल्या प्रशासकाने त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. ग्रामपंचायतीची बॉडी ही डिसेंबरमध्येच मुदत संपलेली असल्यामुळं फक्त प्रशासक म्हणून त्यांना नेमलं आहे आणि प्रशासकाला कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण काढण्याचा कोणताही अधिकार नाही असे मला माहिती आहे. दुसरी गोष्ट अशी की जलजीवनचं काम करत असताना त्यांनी जलजीवनच्या नावाखाली मला नोटीस 18 तारखेला जी दिली, त्या जलजीवनचं काम माझ्या घराच्या पुढे 300 मीटरपर्यंत म्हणजे अवधूत रमेश राऊत यांच्या घरापर्यंत लाईन टाकलेली आहे पूर्णपणे, आणि त्या कनेक्शनवरून नळाची कनेक्शन ज्यांना हवी आहे त्या लोकांना घेण्यासाठी जागा उपलब्ध जमिनीच्या खालून होती, तरीसुद्धा त्या जलजीवनच्या नावाखाली प्रशासकाने विनाकारण कारवाई केलेली आहे. म्हणजे द्वेष भावनेने केलेली आहे काय, अशा प्रकारच्या माझं म्हणणं असून त्यांच्यावर कडक शासन व्हावं. तसेच माझ्या वडिलांनी देशासाठी शहीद म्हणून 1962च्या चीन भारत युद्धात शहीद झाले. आईला महाराष्ट्र शासनाचा ताम्रपट मिळालेला आहे. संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते व राज्यपालांच्या हस्ते आईला प्रशस्तीपत्र मिळाले आहे. तिच्या जीवनात आमचा जन्म झालेला होता, त्याच्यानंतर तिनं आम्हाला एवढं लहानाचं मोठं केलं आणि माझ्याकडून गावातील कोणत्याही प्रकारे कसल्याही प्रकारचा मी कोणालाही कधीही त्रास दिलेला नाही किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने कुठलीही कारवाई केलेली नाही. तरीसुद्धा माझ्या शुभकार्यात, मुलाच्या लग्नाच्या शुभकार्यात अशा प्रकारची प्रशासकाने केलेली कारवाई ही कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. त्यासाठी त्यांना योग्य ते शासन व्हावे अशी माझी विनंती आहे. त्याबाबत मी दिनांक 18 रोजी ग्रामसेवक अमोल माने यांना फोन करून माहिती कळवलेली होती. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की मी प्रशासकांना सांगतो की कारवाई कुठलीही करू नका, परंतु तुम्हाला दिलेले नोटीस आणि तुम्ही दिलेलं उत्तर मला पाठवा. त्याप्रमाणे ग्रामसेवकांना मी ग्रामपंचायतीनं दिलेले नोटीस आणि त्यावर दिलेले उत्तर हे व्हॉट्सॲपवरून त्यांना पाठवलेलं होतं आणि शिवाय फोन करून त्यांना सांगितलेलं होतं. त्यांनी मला शब्द दिलेला होता की आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही. तरीसुद्धा मला वाटते की ग्रामसेवकसुद्धा यामध्ये सामील असावेत अशी मला संशय आहे. दुसरी गोष्ट अशी की 23 नंबरला TT 23 नंबरला विनाकारण रस्त्याच्या ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या विना ठरावाच्या झालेल्या आहेत. त्याबाबतही गटविकास अधिकारी यांनी संपूर्ण दप्तराची तपासणी करून बेकायदेशीर नोंदीबाबत ग्रामसेवक व प्रशासक यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. गणेशवाडी गाव, मी कामानिमित्त बाहेर असतो. तरी ग्रामपंचायत गणेशवाडी या प्रशासनाने आम्हाला कोणत्याही प्रकारचं नोटीस किंवा कोणतेही न सांगता आमच्या घराभोवतीचे ऑल कंपाऊंड आणि झाडे यांचं नुकसान केलेलं आहे. तरी त्याची आम्हाला भरपाई मिळावी आणि त्यासाठी मी तिथं म्हणजे तुम्ही कुठलं नोटीस वगैरे काय न देता कसं काढताय हे बोलल्यानंतर ते तिथून पळून गेले. त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिलेला आहे. तर आमचं साधारण 75,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे, तर ते आम्हाला भरून मिळावे.
अशी मी त्यांना अर्ज दिलेला आहे. आणि त्याच्यावर काय, आणि आम्ही तिथं गेलो असता, आम्ही त्यांना तसं म्हणल्यानंतर आमच्या आईवडिलांनी त्यांनी मारून आम्ही तलव्यात टाकून देऊ किंवा तुमच्या मुलांना ह्यांना आम्ही कधी मारू हे असं ह्या हिशोबाने त्यांनी आम्हाला धमकी दिली आहे. तर त्यांच्यापासून आम्हाला आमच्या जीवाला सर्व कुटुंबियांना भीती आहे. तर त्यासाठी त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी व त्यांचं त्यांनी जे ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये 5 वर्ष त्या बॉडीनी काय काय कामं केली व ते प्रत्येक काम ठरावानं केलं आहे का, किंवा जे काम केलं असेल, पाईपलाईन केली असेल ती जसा तुमचा हे असेल जे तुमचं वरनं प्लॅन एस्टिमेट असेल त्या पद्धतीनंच केलं आहे का, किंवा एका घरकुल दिलेले असतील ते घरकुल मंजूर करताना तुम्ही जे हे दिले असेल, उतारा दिला असेल त्या जागेवर आहेत का, किंवा तुम्ही एखादं जलसंधारणाचं तुम्ही काम केलं आहे तर जलसंधारणाचं काम होऊन 1 महिनाहून पूर्ण झाला तरी तुम्ही काही ठराविक लोकांनी तुम्ही म्हणजे सगळ्या गावाला नळ कनेक्शन दिलं आहे. आमचं पूर्ववत सगळं म्हणजे आमचं कर वगैरे सगळं पूर्ण भरलेलं असताना सुद्धा आम्हाला पाणी का देऊ शकत नाहीत ह्याची सुद्धा पूर्ण चौकशी व्हावी असं मी म्हणतो. प्रशासक जर हे चुकीचं जर काय काम करत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी माझ्याकडून विनंती आहे. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.